नमस्कार मंडळी, सर्वांना जय महाराष्ट्र. 27 तारखेला, आज 27 तारीख आहे आणि एक महिना राहिलेला आहे गणपती. तर गणपतीसाठी ह्या वर्षी हलता देखावा करण्याचा विचार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आपण देखावा करणार आहोत यावर्षी. तर सर्वात प्रथम ही मोटार, AC मोटार ही बाजारामध्ये मार्केटमध्ये साधारण ही 80 ते 120 रुपये प्राईज आहे. ही मोटार खूप उपयोगी होते हलत्या देखाव्यासाठी. आपण हिच्या साह्याने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आपण देखावा करणार आहोत. तर आपण ह्या देखाव्यामध्ये मी पहिली जी व्हिडिओ बनवतो ह्याच्यात आपण हलणारी भिंत, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवलेली होती ती दाखवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही एक मोटार, तसेच अशा जी तार दिसते त्या 2 तारा लागणार आहेत आपल्याला. एक प्लाय लागणार आहे, प्लायचा तुकडा. तर अशा पद्धतीने हे बघा, ही मोटार मी घेतलेली आहे. आता दाखवेन मी तुम्हाला. ही बघा, ही मोटार अशा स्वरूपाची मोटार असते. ही मार्केटमध्ये उपलब्ध असते. कुठेही जे इलेक्ट्रिकलचं दुकान असते तिथे आपल्याला अवेलेबल भेटते, किंवा ऑनलाईनही मागवू शकता. शक्यतो ऑनलाईन मागवू नका, कारण आपले जे स्थानिक दुकानदार आहेत त्यांना प्राधान्य द्या, जेणेकरून त्यांचा धंद्यात वाढ होईल, बिझनेसमध्ये वाढ होईल. त्यामुळे स्थानिक दुकानदार यांच्याकडूनच खरेदी करा. तर अशा प्रकारची ही एक मोटार लागेल आपल्याला. आणि दुसरी गोष्ट ही तार, म्हणजे तार जी असते आपली छत्रीची किंवा आपल्या ह्याच्या दुकानात भेटते ही तार, कुठेही तुम्हाला उपलब्ध असते. एक प्लायचा तुकडाही लागेल आपल्याला. मी प्लायचा तुकडा घेतलेला आहे, मोटार घेतलेली आहे. ही मोटार मी तिथे ठेवणार आहे प्लायच्या मधोमध बरोबर. हा एक छोटा प्लायचा तुकडा घेतलेला आहे, एक मोठा एक छोटा. हा छोटा खास करून मी भिंत चालवण्यासाठी घेतलेला आहे. आणि ह्याच्या पाठच्या साईडला, बॅक साईडला, म्हणजे आपल्या लहान मुलांची खेळणी असतात बघा, त्या खेळण्यात गाड्यांची चाकं असतात. ती चाकं मी यूज केली, जेणेकरून ती सर्कल चांगल्या प्रमाणात होईल आणि पुढे मागं सरकवण्यासाठी इझिली होईल. त्याच्यासाठी मी ही लहान मुलांच्या खेळण्यातली गाडी घेतलेली आहे आणि त्या प्लायच्या तुकड्याला मी जोडलेले आहे. ह्याच्यावरती आपल्याला भिंत उभी करायची आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने उभी करू शकता. आपल्याला हे 2 तारेचे तुकडे पण लागणार आहेत मोटार फिरवण्यासाठी, अप डाऊन करणे, मागे पुढे नेण्यासाठी. हे बघा, हे 2 तारेचे तुकडे घेतलेले आहेत, एक छोटा एक मोठा. तर प्लाय जो आपण मोठा घेतलेला आहे त्याला मी आता मोटार फिट केलेलं आहे 2 साईडनी खिले मारून. आणि मला जास्ती सर्कल गोल फिरवायची नाही, नॉर्मल फिरवायची आहे, म्हणून 2 स्क्रू लावलेले आहेत बघा प्लायला, जेणेकरून पुढे मोटार इकडे गोल फिरणार नाही, तिथं अप होईल आणि इकडे डाऊन होईल. ह्या पद्धतीने घेतलेलं आहे बघ, अप डाऊन. म्हणजे जास्ती गोल फिरवायची नाही, मला अर्धीच फिरवायची आहे, कारण भिंत मला थोडीच चालवायची आहे. त्याच्यासाठी अशा पद्धतीने मी 2 मोठे स्क्रू लावलेले आहेत. तर जो छोटा माझ्याकडं सर्कल होता त्याला बघा, मी अशा पद्धतीने चौकोनी भिंतीच्या मापाचा उभा करून त्याच्यावर मार्केटमध्ये आपल्याला कागद भेटतो, तो कागद लावलेला आहे आणि चौकोनी उभा करून अशा पद्धतीने त्या मशीनच्या साहाय्याने मी भिंत उभी केलेली आहे. आता ह्या भिंतीवर मला संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, ज्ञानदेव सोपान हे चौघेही बसणार आहेत. ते मी पुढच्या पार्टमध्ये दाखवेल. तर ह्या पद्धतीने मी भिंत केलेली आहे बघा. ती मशीन दाखवलेली आहे, त्याला लागणारं साहित्य दाखवलेलं आहे. तर ही भिंत तुम्हाला कशी वाटली? कारण मला जास्ती फिरवायची नव्हती, नॉर्मल फिरवायची होती. त्यामुळे मी अशा पद्धतीने हलता देखावा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाविषयी पूर्ण व्हिडिओ मी टाकणारच आहे. प्रत्येक पार्ट जे मी करणार आहे ते मी टाकणारच आहे. तर आज मी ही भिंत चालवली, म्हणजे भिंत संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी चालवलेली आहे ती केलेली आहे. ह्याच्यावरती दुसरा पार्ट मी दाखवणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज वगैरे ते बसलेले आहेत ते दाखवणार आहे. चांगदेव महाराज पण दाखवणार आहे. त्यामुळं पुढील व्हिडिओ नक्की बघा. आणि संपूर्ण देखावाही मी गणपतीत सादर करणार आहे की मी कशा स्वरूपात देखावा केला. तर आमच्या व्हिडिओ जरूर बघा, आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.